निराली एंटरटेनमेंट प्रस्तुत स्पॉन्सर बाय शारदा ऑर्गॅनिक लिमिटेड 3 दिवसीय जागतिक महिला दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे नागपूर प्रतिनिधी शुभम गणवीर यांच्याकडून। 3 दिवसीय जागतिक महिला दिन सोहळा मोठ्या उत्साहाने विठ्ठल रुक्मिणी देवस्थान प्रांगण मध्ये पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पंकज भाऊ नौकरकर, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान नागपूर। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सौ नीताताई ठाकरे, महापौर नागपूर, माननीय श्री हर्षकुमार यादव, फिल्म डायरेक्टर नागपूर, माननीय श्रीमती लताताई होलघरे, योग प्रशिक्षिका, गौरी शंकर बहुउद्देशीय शिक्षक संस्था नागपूर, माननीय सौ हर्षाली काईलकर, अभिनेत्री नागपूर, माननीय श्री शुभमजी मोटघरे, नगरसेवक वाटोडा नागपूर। मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात झाली। सूत्रसंचालन किरण अन्सारी यांनी केले, तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, उखाणे स्पर्धा, गीत गायन स्पर्धा। विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन सौ हर्षला वाघमारे, फिल्म रायटर लेखिका सौ प्रमिला बगडे, इरा मॅचिंग सेंटर, कुमार सुगत वाघमारे आणि पंकज नौकरकर यांनी केले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, गीत गायन स्पर्धा व आभार प्रदर्शन किरण अन्सारी यांनी केले, तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती गपणे यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक जिजामाता यांच्या वेशभूषेत वंदना बांते, तृतीय क्रमांक बंगाली वेशभूषेत निशा समरीत यांनी पटकावला। रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक तृप्ती मोहोरले, द्वितीय क्रमांक वेदांती धात्र, तृतीय क्रमांक श्रुती गबणे आणि रश्मी बुरुडकर यांनी पटकावला। ग्रुप डान्स स्पर्धेत किरण अन्सारी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक वैदेही पेठे आणि उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक किरण अन्सारी, द्वितीय क्रमांक सुनीता मांढरे। अशा रीतीने हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।